आता मधल्या काळात विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस तुम्ही शिवसेनेच्या मंचावर होते. हो सर. शिवसेना शिंदे गट अचानक गायब झाले आणि ऐकण्यात आलं की लगेच तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदा इथून काँग्रेसमधून सदस्य होतो. काँग्रेसमधून होतो सर. त्यावेळेस तुम्ही विकास केला नाही. तिसऱ्यांदा केलं निवडणूक होतं होत आहे. तिसऱ्यांदा साहेब. तीन वेगळे वेगळे पक्ष का? पहिल्यांदा कांग्रेस, दुसऱ्यांदा शिवसेना. हिंदुस्तान की में आप सभी का स्वागत है। लातूर में जिला परिषद और पंचायत समिति के चुनाव की सरगर्मियां तेज हो चुकी है। इसी के मद्देनजर आज हम उदगीर के निड़ेबन पंचायत समिति सेंटर पर हैं। यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भाजपा महायुति के उम्मीदवार मनोज चिखले हमारे साथ मौजूद है। वो इस निड़ेबन से उम्मीदवार हैं, उन्होंने उम्मीदवारी अर्ज दाखिल की है और प्रचार की शुरुआत की है कि हम उनसे आज बात करते हैं कि वो किस तरीके से चुनाव प्रचार कर रहे हैं। मनोज जी, आपका बहुत बहुत स्वागत है। प्रथम निडेबन गणातील मायबाप जनतेला नमस्कार करतो। आपली कितव्यांदा निवडणूक आहे? मी 2013ला पंचायत समिती सदस्य होतो साहेब। कोणत्या पक्षातून होते? त्यावेळेस मी काँग्रेसमधून होतो। मग त्याच्यानंतर मी शिवसेनेतून 2016ला लढलेले। त्यावेळेस माझा तोगरी माझा गाव नव्हता, माझा हे मतदारसंघ निडेबनच होता। पहिला माझा रनिंग ते इतर राखीव झाल्यामुळे या ठिकाणी रणजित कांबळे यांची मिसेस आलेली होती निवडून। माझा मतदारसंघ राखीव झाल्यामुळे माझ्या तोगरी गणातल्या मायबाप जनतेने मला भरभरून मतदान दिलं। फक्त मी त्या काळात सात मतांना पडलो। मी टोटल 14 मतांना 15 मतांना माझा विजय होता। त्यावेळेस मला खूप तोगरी गणातले मायबाप जनतेने आशीर्वाद दिले। ते जर गण जर इथं राखीव राहत नसता तर निडेबनची मायबाप जनता हे दुसऱ्यांदा मला रिटर्न निवडून आणत होती, हे मला विश्वास आहे आणि आज पण आणते आहे। हे निडेबनच्या मायबाप जनतेला माझा विश्वास आहे, कारण की मी कामं केलोय। माझ्या मायबाप जनतेला इथं बाजूला शलाळ गाव आहे, त्या गावात काय केलोय आमच्या निडेबनच्या मायबाप जनतेला पूर्ण माहिती आहे। शलाळ नगरीमध्ये काय केलोय कामं, जिल्हा परिषद शाळा आणलोय तिथून जवळपास 40-50 वर्षाचा जो बाळासाहेब जाधव साहेबांच्या काळात शाळा झालेली होती। त्याच्यानंतर शाळेच्या पूर्ण आमच्या विद्यार्थ्याला धोका होता। वारंवार मी शिक्षण मंत्री केसरकर साहेब होते, त्यांच्याकडे जाऊन भेट देऊन माझ्या शाळेची अवस्था काय साहेब बघा म्हणून व्हिडिओ करून येऊन फोटो नेऊन अवस्था दाखवल्याच्या नंतर 6 रूमा कंप्लीट झालेली, वरती दुसऱ्या मजल्यावर 6 रूमा मंजूर झालेले। राहिला प्रश्न पाणी पुरवठ्याचा शल्लाळचा, तर 2 कोटीची पाणी पुरवठा योजना आहे संजय भाऊच्या नेतृत्वाखाली झालेली आहे। बरेच असे कामं। तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे। तिसऱ्यांदा साहेब। तीन वेगळे वेगळे पक्ष का? पहिल्यांदा काँग्रेस, दुसऱ्यांदा शिवसेना, आता राष्ट्रवादी काँग्रेस। मी त्यावेळेस माननीय आपल्या उदगीर तालुक्याचे आमदार शेखर भोसले साहेबांचा आणि माझा थोडा राजकीय वाद होता। तिने मला दुसऱ्यांदा काँग्रेसमधून तिकीट देत नाहीत, माझ्या तिकिटाला नाकारल्यामुळे मी त्यावेळेस शिवसेना लढत होतो साहेब। तर तुम्ही पहिल्यांदा इथून काँग्रेसमधून सदस्य होतो. काँग्रेसमधून होतो साहेब। त्यावेळेस तुम्ही विकास केला नाही? केलं होतं साहेब, जेवढा फंड होता निडेबन मध्ये केलं ना साहेब। तुम्हाला सांगतील खैरनगर मध्ये लाईट ओढलोय, आपल्या अवघे स्वामी कॉलनीमध्ये सिमेंट रोड, जेवढे त्या काळात साहेब आम्हाला येतच होता पण 1.5 लाख 2.5 लाख ते जे येत होतं ते निडेबन मध्ये आपले सरपंच क्षीरसागर सर होते। त्यावेळेस आम्हाला नवीन होतो, अनुभव नव्हता साहेब। एवढा फंड आलाय म्हणायचं, पत्र द्यायचं, क्षीरसागर साहेब तेवढाच तुकडा करून घ्यायचा। आता मधल्या काळात विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस तुम्ही शिवसेनेच्या मंचावर होते. हो सर. शिवसेना शिंदे गट अचानक गायब झाले आणि ऐकण्यात आलं की लगेच तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जॉईन साहेब। शिवसेना म्हणजे ना विकास नाही, कट्टर शिवसैनिक होतो। आता असं नाही का नाही, माझ्या गोरगरीब जनतेला मायबापाला विकास लागते। पांढरे कपडे घालून गाड्या घेऊन फिरायचा नाही, विकास लागते। ती विकास मी गेले 5 वर्ष झालं मुंबई उदगीर दौरा करत होतो। त्या काळामध्ये जवळपास अर्धा क्विंटल कागदपत्र माझ्याकडे आहेत, ते मुंबईला जाऊन फिर्या मारून विकास कामासाठी। ती मी तालुका प्रमुख असल्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी निधी मागत होतो, ते तिथं रिस्पॉन्स भेटाय नाही। आणि नंतर ते मला शिवसेनेचं आता संजय भाऊ माननीय बनसोडे साहेब यांनी जे कामं केल्यात उदगीर तालुक्यामध्ये त्या विकासाकडे बघून मी घड्याळीकडे आलो साहेब। कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवला? विकासाच्या मुद्द्यावर साहेब। कोणते स्थानिक लेवलचे कोणते मुद्दे आहेत जे स्थानिक लेवलच्या जनतेला गरजेचे आहेत? जनतेला निडेबन मायबाप जनतेला पहिला प्रश्न आहे कचऱ्याचा साहेब। त्या कचऱ्यासाठी जागा उपलब्ध करून देणे हे माझं पहिलं आश्वासन आहे। दुसरा जे गटार आहे त्या सरपंच उपसरपंच नाल्या केल्यात, त्याला जे आउटलेट लागतंय मोठा विषय, म्हणजे मोठा नाला लागताय, जसं आपण पाटबंधारे टाईप मध्ये करतो सिमेंटचा मोठा, ते पाहिजे साहेब। चंबोली साहेबाचा दवाखाना आहे
तिथलं पाणी रोडवरच येते साहेब. त्याला मोठी त्याचा आउटलेट काढून देणारा आहे निडेबनच्या गटाराचा समजात मोठा प्रश्न आहे. काही लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही निळेबनचेच आहात, निळेबन सर्कलचेच आहात, हो तरी पण तुम्ही तोगरीमध्ये जे निवडणूक लढवली हो तोपर्यंत तुम्ही निळेबन गावातून संपर्क तुटला असं कुठं म्हणणं नाही आहे. साहेब. त्या आता सर- पद्धतीने त्यांना सहकार्य पाहिजे होतं जे 5 वर्ष आता आमचे पप्पाभाऊ सरपंच आहेत तिथं बेल्लारी साहेब होते. जनतेसमोर जनतेचा माझा संपर्क आहे सर. त्या निडेबनची नाळ तुटलेली नाहीच. पहिली साहेब- तोगरीला गेले मग नंतर तुम्ही नाही, नाही. संपर्क मी तोगरीला गेल्यानंतर साहेब मी घरात बसाय नाही. माझ्या आईला शल्ला नगरीवाल्यांनी, माझ्या शल्लाच्या मायबाप जनतेने सरपंच केला आईला बिनविरोध. आतापर्यंत जसं आमची ग्रामपंचायत निळेबन बद्दल बोललो आपण. निडेबन बद्दल मी सांगतो ना साहेब. मतदाराचं म्हणणं असं आहे की संपर्क तुटलेला आहे. माझ्या गोरगरीब निडेबनच्या मायबाप जनतेचे बरेचसे प्रश्न माझ्याकडे आल्यानंतर मी मिटवायचा प्रयत्न केला आणि मिटले. आमचे पप्पाभाऊ सरपंच असतील त्यांच्या हातावर कमीत कमी 10-20 गोरगरिबाच्या जनतेचे प्रश्न होते ते मिटले. बेल्लारी साहेबाच्या हातावर मिटले. त्याच्या पहिलं आपले सगर सर होते भगवान भाऊ, त्यांच्या हातावर प्रश्न काही मिटलेले. त्यांच्या हातावर काही मी बजेट दिलेला आहे, त्यांना माहित आहे. आता हे तुमचं शेवटचं पक्ष राहील का ह्याच्यानंतर पुढच्या निवडणुकीत अजून? नाही पुढच्या नाही साहेब. माझा एक वैयक्तिक मत आहे. संजय भाऊ हे प्रश्न ह्याच्यासाठी निर्माण होते की आता तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये सांगितले की प्रत्येक निवडणुकीत तुम्ही वेगवेगळे पक्ष मी कधीच वेगळं नाही साहेब. मी वेगवेगळ्या पक्षातून लढले साहेब आता तिसरा पक्ष आहे. मी 27 वर्ष झाला कार्यकर्ता एकनिष्ठच निटवे सावकारचा राहिलेला आहे. ज्या वेळेस मला निटवे सावकारनं पंचायत समितीला उभा केले त्याच्यानंतर नेते झाले. नाही सांगतो. पक्ष लागते, पक्ष मी- चिन्ह लागते, त्याप्रमाणे तुम्ही पक्ष बदलायचं नाही साहेब. 3 पक्ष झाले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षच आहे इथं. त्याच पक्षात शिवसेनेला होते त्याच्या अगोदर शिवसेनेमध्ये का त्यावेळेस त्याच्या अगोदर काँग्रेस होत ना. माझे 2च पक्ष बदलले. आता राष्ट्रवादी काँग्रेसची तर युतीच होती. पहिल्यांदा जे लढलो युतीच होती. फक्त शिवसेना एकच पक्ष बदलला गेला. ती बी त्यांच्या कामाची आणि माझ्या कामाची, म्हणजे त्यांचं काम सुरू चालत होतं. मला काम स्पष्ट पाहिजे. मी जनतेला जे न्याय द्यायचं काम करतो ते स्पष्ट करतोय. जसं म्हणतात वय झालं की थोडं माणूस थकते. आता माझ्या सरकारचा उमेदवार आता माझ्या थोडं वयस्कर जर राहिले त्याला थोडं थकवा येते, थोडं मी पळत राहतोय. असं फरक आहे कामाचा. शेवटी मतदारांना काय अपील करणार? मतदान निडेबन मायबाप जनतेला एकच अपील करणार मी. निडेबन गणातील माननीय डॉक्टर सोमवंशी साहेब व माझी आई विमलबाई भिवाजी चिखले हे उमेदवार आहेत. प्रथमतः आमचे उदगीर तालुक्याचे विकासपत्र संजयजी बनसोडे साहेब व त्यांनी जे केलेले काम आहेत उदगीर तालुक्यामध्ये आतापर्यंत 25 ते 30 वर्ष 40 वर्ष किंवा बाळासाहेबाच्या काळामध्ये थोडे बहुत कामं झालेले होते. त्याच्यानंतर कुठल्याही आमदारनं एवढे मोठे उदगीर तालुक्यात कामं केलेले नाहीत. व मी त्यांच्या विकासाला पाहून मी घड्याळ या चिन्हावर उमेदवारी लढविण्याचा निश्चय मी घेतलेला आहे. आणि मी निडेबन गणातून पहिल्या सुरू माझ्या निडेबन मायबाप जनतेची समजात मोठी अडचण म्हणजे नाली, जे नाला पूर्ण ग्रामपंचायतीने नाल्या केलेले आहेत, तर त्याचा आउटलेट काढण्यासाठी मोठ्या नालाची गरज आहे. त्याचा फंड मी सोमवंशी साहेब आणि डॉक्टर सोमवंशी साहेब आम्ही बसून या मायबाप जनते निडेबनचा समजात मोठा प्रॉब्लेम नंबर 1चा आहे. आणि दुसरा जे प्रॉब्लेम आहे ते घनकचरा. त्याच्यासाठी कुठेही जागा नाही. प्रत्येक वार्डामध्ये किंवा निडेबन गणामध्ये समजात मोठा जे कचऱ्याचा प्रश्न आहे त्याच्यासाठी आम्ही जिल्हा परिषद DPTC मधून आम्ही मायबाप जनतेला आशीर्वाद देतील आम्हाला 100% दिल्यात जमा आहे. त्या मायबाप जनतेचा आम्ही तडा जाऊ देणार नाही. आणि घन कचऱ्याची व्यवस्था या निडेबन गणामध्ये जिथं जागा आहे तिथं ओपन पेस असतील किंवा आमच्या DPTC मधून जे काही बजेट येईल त्या बजेटनुसार खरेदी करून निडेबन जनता मायबापाच्या जे कचऱ्याची गैरसोय होते त्याची आम्ही सोय करून देणार. दुसरा विषय जे आहे ते लाईटचा असेल, ते लाईटचाही कुठलाही जर प्रॉब्लेम असेल तर एखादी दुसऱ्या नवीन 4-5 डिप्या DPTC मध्ये मंजूर करायचा आम्ही प्रयत्न करू आणि करणारच पण. आणि माननीय संजय भाऊ बनसोडे लोकनेते आहेत, त्यांच्यामुळे या निडेबन
मायबाप जनतेवर साहेबांचा खूप विश्वास आहे आणि विश्वास असल्यामुळे त्यांनी इथली सीट जी आहे ते राष्ट्रवादीसाठी निडेबनच्या विकासासाठी ठेवून घेतलेला आहे त्यांना. कारण की बार बार प्रत्येक आमचे उपसरपंच साहेब पप्पू भाऊ असतील, आमचे बेल्लाळे साहेब असतील, यांनी वारंवार समध्यात मोठा प्रश्न घनकचऱ्याचा ठेवलेला आहे. त्याच्यासाठी भाऊ जागा नाही म्हणत होते. दुसरा प्रश्न जे आपल्या निडेबन एरियातून जे नाल्या प्रत्येक ग्रामपंचायतीनं सरपंच उपसरपंचांनी नाल्या केलेले आहेत, तर त्याचा जे आउटलेट आहे मोठा नाला लागतोय जवळपास चंबोले साहेबाचं हॉस्पिटलपासून ते निडेबनच्या पूर्ण गावाच्या बाहेर हा मोठा नाल्याची आवश्यकता आहे. मुस्लिम बांधवाची स्मशानभूमी मंजूर झालेली आहे आणि पूर्ण त्याचा साफसफाई झालेली आहे. ते ग्रामपंचायत निडेबननं ताब्यात पण दिलेली आहे. त्याच्यासाठी कंपाऊंड गेट आणि बोर आणि तिथं जे काही बांधकाम जे असेल त्याचा जिल्हा परिषद व वैयक्तिक बनसोडे साहेबांचा एक फंड, आमचा जिल्हा परिषदचा फंड, या पंचायत समितीचा फंड, हे तिन्ही फंड करून तिथली स्मशानभूमी व्यवस्थित स्वच्छ व कंपाऊंड करून गेट करून ताला लावून द्यायची जबाबदारी मुस्लिम बांधाला ही आमची राहायची. आणि दुसरा प्रश्न म्हणजे जे आमचे मायबाप जनतेचे घरकुलाचे प्रश्न असतील, पंचायत समिती अंतर्गत मी आहे, जिल्हा परिषद अंतर्गत कुठले जर कामं असतील निडेबनच्या विकासासाठी सोमवंशी साहेब आहेत. सोमवंशी साहेबांना पण हे आपल्या तालुक्यामध्ये मायबाप गोरगरीब जनतेची सेवा चांगली केलेली आहे. तरी पण मी माझ्या निडेबन गणातल्या मायबाप जनतेला मी विनंती करतो की राष्ट्रवादीला 5 तारखेला दोन्ही 2 बटन दाबायचे, एक जिल्हा परिषद एक पंचायत समिती. मायबाप जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावा. हे जे आश्वासन दिलेलं आहे हे पूर्ण करणार. निडेबन मायबाप जनतेचा कधीही विश्वास तडा जाऊ देणार नाही. कारण की मी पहिलं 5 वर्ष पंचायत समिती सदस्य म्हणून या निडेबन गणामध्ये काम केलेलं आहे. खैरनगरची जे लाईट आहे स्वतः मी त्यावेळेस देशमुख साहेब म्हणून इंजिनियर होते आपल्या लाईट खात्याचे डिप्टी इंजिनियर, त्या साहेबाला विनंती करून टोटल खैरनगरचे त्यावेळेस पोलं मागच्या काही काळामध्ये ते लाईट पूर्ण पोलाची बंद होती, पोलाची कोणी ओढत नव्हतं पोलं, त्या काळात मी पूर्ण करून दिलेलं आहे. माझ्या पुलाची पाकळी मागल्या काळात तेवढं बजेट राहत नव्हतं, मला तेवढाही अनुभव नव्हता राजकारणात. त्याच्यामुळे जेवढं बजेट आलेलं आहे तेवढं आपण हॉगी स्वामी कॉलनीत तिकडे आपला कृष्णाई शाळेच्या बाजूचा मी आणि रमेश पाटील तोगरीच्यांनी त्यावेळेस फंड देऊन जेवढा होते तेवढे आपण कामं केलेले आहेत. याच्या पुढे मायबाप जनतेने आशीर्वाद द्यावा. 5 तारखेला वोटिंग आहे. सोमवंशी साहेब जिल्हा परिषद आहेत, विमलबाई भिवाजी चिखले हे घड्याळ पंचायत समिती गणातून आहेत आणि यांनी दोन्ही बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत करावी. घड्याळ चिन्ह आहे आणि मायबाप जनतेने आशीर्वाद दिल्यानंतर यांच्या आशीर्वादाला तडा जाऊ देणार नाही. की त्यांचा समजात मोठा प्रश्न आहे हे कचराचा. त्या कचऱ्यासाठी जागा उपलब्ध करून देणार पहिला प्रश्न माझा. मोठा प्रश्न जे आहे आमच्या काळात तेवढा फंड नव्हता, नाही तर त्यावेळेस आम्ही इस्टिमेट केलं तर 9 लाखाचं बोला. आणि ते आता जे आउटलेटला लागणारा सरकारचा कमीत कमी 2.5 ते 3 कोटी रुपये. कारण की निडेबन हा पसरलेला आहे पूर्ण, त्याचा आउटलेट पूर्ण एका ठिकाणी होला. ये थे हमारे साथ मनोज चिखले जी, जो निडेबन पंचायत समिति से चुनाव लड़ने वाले, वो विकास के मुद्दों को लेकर जाएंगे. विधायक संजय जी बनसोड़े ने जिस तरीके से 6 सालों में इस क्षेत्र में विकास किया है वो मुद्दों को लेकर जाएंगे. उन्होंने भी उनके कार्यकाल में जो विकास किया है उन मुद्दों को लेकर भी इस चुनाव मैदान में उतरेंगे. शुक्रिया.